एक मिनिट जा लगेच तिथं समोर. हा प्लेयरची नावं घे. सिंगल सिंगल नाव लिह. टीम नाव नंतर लिह. एक एक नाव सांग. मैदानात यायचं आहे. संघाची निवड सध्या सुरू आहे. पार्थ लांबे आणि सनी आदावडे असे दोन कर्णधार एकमेकासमोर आपापला संघ घेऊन उभे टाकलेले आहेत. अत्यंत काजेवाडी प्रीमियर लीग 2023 ची सुरुवात अशा 14 वर्षांमध्ये लाईनच्या मागे बॉल पडला की नो बॉल. साईडच्या पण लाईनला पडला तरी नो बॉल. श्रेष्ठ हा एवढंच जास्त काही नियम नाही. सैनी 11 यांनी नाणेफेकीचा क्रम जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि सध्या ते क्षेत्ररक्षणाच्या प्रसिद्धीत आहेत. काही क्षणातच हा रंगतदार सामना सुरू होईल. चेंडू एक धाव, दोन धावा घेतलेल्या आहेत. आणि अशा रीतीने पहिला क्रिकेट शिवम कालप हे बाद झालेले आहेत. दोघांमध्ये अंडरस्टँडिंग नसल्यामुळे एक गडी बाद झालेला आहे. पुन्हा एकदा पार्थ लांबे चौकार. पार्थ लांबे यांना आपल्या कर्णधाराला साजेल अशी खेळ करायचा आहे. पुन्हा एकदा दुसरा चौकार. 4 बॉल धारा. शेवटचा चेंडू या षटकातला. थोडक्यात वाचलेले आहेत. पार्थ लांबे थोडक्यात वाचलेले आहेत. एक षटक 11 धावा. पुन्हा एकदा पार्थ लांबे. अशा रीतीने दुसरा विकेट कर्णधाराचा बळी घेतलेला आहे सनी 11 ने आणि त्यांचा बळी घेतलाय रुद्र आपला उमेश अनुराज अमोल लांबे यांनी दुसरी विकेट घेतली आहे आणि पार्थ 11 संघाचा दुसरा बळी गेलेला आहे. पार्थ 11 तर्फे फलंदाजी चालले आहेत. त्यांनी पहिला आणि हॅट्रिक झालेला आहे. 2023 मधली पहिलीच हॅट्रिक. 4 विकेट 4 गडी बाद झालेले 4 चेंडू मध्ये. विकेटचा चौकार घेतला. ऍक्च्युली फलंदाजी मध्ये फोर्स चौकार षटकार पण याने विकेटचा चौकार घेतला. त्यानंतर आयुष एक अतिरिक्त धाव आणि अशा रीतीने पाचवा बळी ना 6वा बळी. पार्थ 11चे फलंदाज एका पाठोपाठ एक बाद. पहिल्या षटक फक्त त्यांना 11 धावा मिळालेल्या आहेत. धाराशिव होत चाललेले आहे त्यांचा संघ आणि हा 6वा विकेट हे आता धडा सांभाळायला गेले स्वदेशी काजे. बहुधा आपल्या संघाला यातून टाळून नेण्यासाठी खंबीरपणे एक महिला कुमारी उभी राहिलेली आहे. दुसरी आहे पण ती हे खराब आहे. ओव्हर झाली. ये ओम्या
कॅप आणशील का? तिसरे षटक ना. अरे चौकार. आपल्या संघाला कसं तरी बाहेर आणण्याचा प्रयत्न करत आहे संकटातून खापरे. चौकार. आणि आता त्यांनी मनावर घेतलेलं आहे आपल्या संघाला कसंही करून या संकटातून बाहेर काढायचा. 20 धावा झालेल्या आहेत. बऱ्यापैकी स्थिती आणि पुन्हा एक वार त्यांनी एक पुन्हा एकदा चौकार. अशा रीतीने त्यांच्या संघाच्या धाव संख्येत पुन्हा 4 संख्येची वाढ झालेली आहे. वाईट आहे वाईट. पुन्हा एकदा वाईट अतिरिक्त धाव. त्याला मोलाची साथ देत आहे सोजस्वी काजवे. इथे इथे अरे वा, पुन्हा एकदा बऱ्यापैकी त्यांनी चेंडू ढोलवला होता. संपूर्ण संघाची जबाबदारी एकाच्या खांद्यावर घेतलेली आहे त्याने. पुन्हा एकदा चौकार. उत्तम असा खेळाडू संघाची पडझड थांबवलेली आहे त्यांनी आणि संघाला एक बऱ्यापैकी पुन्हा एक अतिरिक्त धाव. संघ धाराशिव होत असतानाच त्याने संघाला सावरून घेतलेला आहे. अरे वा, उत्तम क्षेत्ररक्षण. सुंदर क्षेत्ररक्षण. अमोल लांबे पुत्र. हो काय आणि पुन्हा एकदा सज्ज झालेले आहे सोजस्वी. टोलवलेला आहे. ठीक आहे, मस्त प्रयत्न. असू दे एक रन. पण त्यांनी खरोखर संघाला सावरलेलं होतं. अरे वा, व्हेरी गुड. धावून धावून चौकार. पुन्हा एक चौकार मिळालेला आहे. मारलेला सोजस्वीने. अरे ऋषी आहे ना. आहे ना. तो हा कोण नाही का? संपूर्ण संघ धाराशिव झालेला आहे. 36 किती रे? पूर्ण 36 धावात बाद. चालत असतील तरी या पॅव्हलियन मध्ये येऊन बसण्याची कृपा करावी. बिल्डिंगला बिल्डिंगला जो संघ मालक या ठिकाणी उपस्थित आहेत. जर खेळाडू आजूबाजूला असतील तर त्यांनी या ठिकाणी येण्याची कृपा करावी. काहीच मिनिटात या ठिकाणी संघ निवड अर्थात लिलाव पद्धतीला सुरुवात करीत आहोत. आताच झालेल्या लहान मुलांच्या क्रिकेट स्पर्धेतील हा सामना ही 36 धावांचं आव्हान स्वीकारून उतरलेल्या मैदानात हा संघ 9 चेंडूचा इशारा. उत्तम गोलंदाजी. त्या खेळाडूचं नाव सांगा. मांजरेकर. श्रेयस मांजरेकर यांनी एक चौकार मारलेला आहे आणि सनी 11च्या धाव संख्येत 5 धावांची भर पडलेली आहे. जड आहे तू, जडवाला आतमध्ये येतो. एकूण धावसंख्या 7. 5. पहिला फलंदाज उत्तम गोलंदाजी. गोलंदाजीचं नाव सांगा. कालप. कालप. सोहम कालप. नो आय नो. सोहम कालप. तेव्हा हातात अनुराज लांबे यांना गोलंदाजी करत आहेत. 5 बॉल, लास्ट बॉल. ओव्हर. पुन्हा एकदा चौकार. एक षटक, 10 धावा, 1 गडी बाद. सुंदर चौकार.
जगदीश आदावडे यांचे सुपुत्र. अरे खूप उत्तम. आणि त्यांच्या संघाचा जो मुख्य फलंदाज होता त्यालाच गारद करून टाकलेला आहे. त्यामुळे आता सामना जवळजवळ दुसऱ्या बाजूने झुकलेला आहे आणि याचं श्रेय खापरे. काय कापडे यांच्या मुलाने बॉल हा. हरीश खापरे यांच्या मुलाने खूप उत्तम अशी गोलंदाजी केलेली आहे आणि जवळजवळ आव्हान संपुष्टात येण्याची चिन्ह दिसत आहेत समोरच्या संघाची. कारण त्यांचा जो मातब्बर खेळाडू होता त्यांनी एक चौकार मारल्यानंतर त्याला त्रिफळाचूक केलेला आहे. पुन्हा एकदा अनुज मांजरेकर हे फलंदाजी उतरले आहेत. ओव्हर उत्तम क्षेत्ररक्षण, 14 धावा, 2 षटक, 3 गडी बाद. उत्तम अशी गोलंदाजी खापरे यांची. 2 झाले ओव्हर. अच्छा पुन्हा बाद झालेला आहे. चेंडू डायरेक्ट सीमारेषे पलीकडे गेलेला आहे आणि बॉक्सच्या नियमाप्रमाणे गडी बाद झालेला आहे. जवळजवळ आव्हान संपुष्टात येण्याचे चिन्ह दिसत आहेत. असं काही नाही. उत्तम क्षेत्ररक्षण, क्रिकेटच्या खेळामध्ये काही होऊ शकतं. शेवटच्या फलंदाजावरून काही होऊ शकतं. नाही 18 धावा, अजूनही 18 धावांचं 4 बॉल. उत्तम क्षेत्ररक्षण, विकेट किपिंग. 5 बॉल. ओव्हर. उत्तम गोलंदाजी पार्थ लांबे. किती आणि पाहिजे आता शेवटचं षटक. किती पाहिजे लास्ट ओव्हर आहे. दीपक तुझ्या मुलाचं नाव काय? थांब 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 थांब. रुद्र काजवे. 18 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. एका षटकात उत्तम असा हा रंगतदार सामना. बाहेर कडे जातोय. या साईडला थांब, या साईडला. आउट आहे ना. 18 धावांची गरज. 6 बॉल 18 रन. 5 चेंडू 18 धावा. 4 चेंडू 18 धावा आणि त्याच्या आजूबाजूला दम देत आहेत. आजोबांच्या 3 चेंडू 18 धावा. आजोबांच्या सूचनेचं त्यांनी 2 चेंडू 14 धावा. आजोबांच्या सूचनेचं पालन केलेलं आहे त्याने. 2 चेंडू 14 धावांची गरज. पुन्हा एक चौका. 1 चेंडू 10 धावांची गरज आणि जवळजवळ सामन्याचा निकाल लागलेला आहे. शेवटचा चेंडू बाकी आहे आणि एका चेंडूमध्ये 10 धावा ही अशक्यप्राय अशी गोष्ट आहे. अशा रीतीने हा सामना पार्थ इलेव्हनने जिंकलेला आहे. एका वेळेला असं वाटत होतं की आता पार्थ इलेव्हन काहीच करू शकत नाही, पण त्यांचं एक त्या खेळाडूचं नाव खापरे, त्याने त्यांना धावा करून. बोरिवली मुंबई त्याचे इथं मालक आहेत चित्तरंजन लांबे यांच्याकडून चषक या ठिकाणी आहे. मोठ्या स्पर्धा संपल्यानंतर तो तुम्हाला प्रदान करण्यात येईल. तत्पूर्वी या ठिकाणी जो आपला नियोजित कार्यक्रम आहे लिलाव पद्धत, मला सांगायला एक समाधान आनंद वाटत आहे की दरवर्षी आपण 3 संघ या ठिकाणी खेळवत असतो, परंतु यावर्षी अनेकांची उपस्थिती पाहता 4 संघांमध्ये या संघांचं या खेळाडूंचं विभाजन करण्यात येणार आहे. लगेचच या ठिकाणी लिलावाला सुरुवात होते. आजूबाजूला कोणी ग्रामस्थ महिला असतील तर त्यांनी या ठिकाणी येण्याची कृपा करावी.